लांबोडा येथील कोट्यावधींची संरक्षण भिंत अवघ्या 2 महिन्यात कोसळली. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. शहादा तालुक्यातील लांबोडा येथे उभारण्यात आलेली कोट्यावधी रुपयांची संरक्षण भिंत अवघ्या काही महिन्यात कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या मंजुरीनंतर मोठा निधी खर्च करून उभारण्यात आलेली ही भिंत मातीशी एकरूप झाल्याने प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष पप्पू अवाया, जगदीश डुडवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. शहादा पंचायत समितीच्या बांधकाम विभागामार्फत ही संरक्षण भिंत उभारण्यात आली. मात्र अल्पावधीत भिंत कोसळल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. काही नागरिकांनी ठेकेदार आणि संबंधित अभियंत्यांमध्ये संगनमत झाल्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भविष्यात अशा निकृष्ट कामांमुळे मोठा अनर्थ घडू शकतो अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. ही घटना केवळ एका गावापुरती मर्यादित नसून ग्रामीण भागातील विकास कामांच्या गुणवत्तेवर मोठा प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे. आता प्रशासन या प्रकरणाची कितपत गंभीर दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज.